साठी देखील आलेला आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सदानंद मुकादम यांच्या माध्यमातून आलेला होतं, ते देखील आपण स्वीकारायचं आहे. थँक्यू सो मच निशांत पाटील. पहिलाच बॉल टाकत असताना वाईडचा हा मारा गोलंदाज प्रवीण याचा पाहायला मिळाला. गणराज एंटरप्राइजेस विरुद्ध नायरा अँड मयांक 11 या दोघांमध्ये लढत आहे. हा पुढचा बॉल चेंडू हवेत आहे. टायमिंग प्रॉपर आहे काय? हवेची मदत मिळेल काय? आणि याच बरोबर या मिळत आहेत बॅटर प्रणयला 6 धावा. बिगी गोलंदाज इथून मात्र प्रीतमचं पाहिलं वाईट आणि त्याच्यानंतर त्याचं स्वागत षटकारानं केले गेलं. फलंदाज प्रणयकडून आपण पाहताय षटकारानं स्वागत. पुढचाही बॉल यावेळेस हवेमध्ये तर खूप सारा गेलाय. लांबी कमी गाठली होती आणि झेल इथे मात्र जमिनीला दान होताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला. चांगली संधी होती, जजमेंट प्रॉपर नव्हतं. कदाचित जी ओळख होती चेंडू कुठे पडेल ही कमी पडली आणि त्याच्यामुळे धरती मातेला दान होताना चेंडू 2 धावा मिळाला. धावसंख्या 9. यस, पारितोषिक सुद्धा लावलं जातंय. अरविंद भाई यांच्याकडून षटकारांची हॅट्रिक जर प्रणय यांनी साधली तर त्याच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. वळी आपण मॅचकडे. जुना जाणता खेळाडू आहे प्रवीण, त्याच्याकडे अनुभवाचा भंडार आहे आणि तो चांगल्या टप्प्याने गोलंदाजीचा मारा करताना दिसतोय. हा 1 धाव मिळाली बॅटर प्रणयला, तो स्ट्राईक रोटेट करतोय. संघाची धावसंख्या 10 या अंकावर धावफलक. दुहेरी अंकामध्ये अगदी पहिल्या षटकामध्ये धावफलक इथून मात्र पोहोचताना पाहायला मिळतं. दुहेरी अंकामध्ये अगदी पहिल्या षटकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय म्हणजे एक चांगले शुभसंकेत पुन्हा एकदा मिळताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज ट्रॅकवर प्रीतम आहे. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत आणि 4था चेंडू घेऊन पुन्हा एकदा सजय थोडंसं बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून चेंडू ट्रॅबल होतोय आणि निघून चाललाय सरळ धरती मातेला गरंगळत जाणारा चेंडू सीमा रेषा पलीकडे. चौकार 4. बॅटिंगचं तंत्र तितकं प्रभावी नाही, परंतु पॉवर प्लेचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक असल्यामुळेच फायदा होतोय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये गोलंदाज आणि यष्टीरक्षक पकडून आपल्याला जास्त खेळाडू पाहायला मिळत आहेत. ओहो, मला असं वाटते की बॅटरची हाईट नेमकी मोजायची होती गोलंदाजाला. हा नो बॉल. बिमरचा इशारा येतोय. 1 अतिरिक्त धाव मिळेल. फ्री हिटचा सुद्धा इशारा होईल आणि इथे तुम्ही बघू शकतात पुन्हा या वेळेला नियंत्रण नव्हतं गोलंदाज प्रवीणचं. एक जुना जाणता खेळाडू आहे, अनुभवाचा भंडार असलेला खेळाडू आहे आणि त्याच्याकडून होतात चुका. हाईट मोजायची होती आणि दुसरा प्रश्न तर असा पडतोय की कदाचित यष्टीरक्षक आणि गोलंदाज क्रिकेट खेळताय की काय. डायरेक्ट त्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला जाताना पाहायला मिळाला. बॅटची कडा घेतली गेली आहे चेंडूनं. ओहो, फ्री हिटचा चेंडू होता. झेल जरी झाला असता तरी काही फायदा झाला नसता. पण तिथे पाहू शकता द्विधा मनस्थितीमध्ये होते आणि इथे मात्र आपल्याला द्विधा मनस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. घेऊ की नको, धावा घेऊ की नको, फायनल निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 2 माइंडमध्ये हा खेळाडू जाताना दिसलाय. बघू शकतायत प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी येत आहेत, या स्पर्धेला भेटी देत आहेत. कारण ही स्पर्धा आहे ती गावची स्पर्धा आहे. गावातील युवा खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम आदरणीय उमेश मुकादम देवेश ग्रुपने दिलंय. स्विच हिट केलंय काम, फिट पाठवून दिला बॅकवर्ड पॉइंट पट्ट्या बाहेर. 6. पहिलं षटक इथं संपलंय. त्याची जी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जातात ते 21 धाबा.
सुशीटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग क्रीजमध्ये चांगला त्या ठिकाणी फिरताना आपण बॅटर पाहिलंय आणि योग्य ती निवड केलंय. एका बाजूला आता प्लस पॉईंट आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. पहिल्या षटकामध्ये बनवलेत त्यांनी 21 धावा. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये, चांगली नव्हे तर पॉवरफुल सुरुवात इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 21 या धावसंख्येचा आकडा इथे मात्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाला. चेंडू पाठवून देऊ का? बैठला आहे चेंडू आपण पाहताय आणि या द्वितीय षटक प्रगतीपथावर. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर विवेकला इथून मात्र आमंत्रित केले गेले. विवेकवर जिम्मेदारी, विवेकचं जे टी शर्ट आहे किंवा जर्सी आहे ती सर्व काही इथून मात्र दर्शवती आहे, कारण आधीच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली आहे आणि मग त्यामुळे ताकदीचा खेळाडू आता मात्र द्वितीय षटक हाताळण्याकरिता येथे मात्र उतरवलं गेलं आहे गोलंदाजी ट्रॅकवर. चला विवेक वैतीला आपण पाहताय गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज विवेक सज्ज होईल. ओहो, पहिल्याच बॉल यावेळेस टेक्निकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये रिझन मध्ये चेंडू चाललाय लाईनच्या पलीकडे. चौकार 4. ऑफ द विकेट चांगला फटका खेळताना मी बघितलं तर म्हणजेच प्रणय मुकादम या खेळाडूला स्वीपर कव्हरच्या दिशेने हा 4 धावा त्याने मिळवलेत आणि संघाच्या धावसंख्येत भर घातली आहे. धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 25 धावा. आदरणीय सदानंद मुकादम साहेब सुद्धा या मॅचला बघतायत आणि त्यांनी पारितोषिक लावले प्रणय करता. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक प्रणय मुकादम या खेळाडू करता लावलं गेलंय. खेळाडूचं मनोबळ कसं वाढलं जाईल, मोटिवेट कसं करता येईल, हेच प्रयत्न आयोजकांच्या माध्यमातून आपले संघ मालक सुद्धा करताना दिसत आहेत. सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केलं होतं चेंडूला, मॅक्झिमम टोळा 6 धावा, सिक्सर. पहा अगदी जे आता एकंदरीत आपण बघितलं तर टेनिस क्रिकेट विश्वचषकामध्ये अक्रॉस द लाईन खूप सारे स्ट्रोक कन्वर्ट होताना पाहायला मिळतात आणि जे फटके हरवले गेलेत किंवा कमी पाहायला मिळतात ते स्ट्रोक आता मात्र प्रणयच्या बॅटमधून आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच विराज 11 विपक्षात ध्रुवीद अँड सम्राट एंटरप्राइजेसला टॉस करण्याकरिता आपण यायचे. 5 षटक संपलं की आपण नाणेफेक कक्षामध्ये उपस्थित व्हायचं ही नम्रतेची विनंती इथून मात्र असेल. सिंगल मिळाली आहे यावेळेस, या चेंडूवर फार काही मिळालं नाहीये. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावेल. 32-32 या अंकावर धावफलक. विराज 11 आणि ध्रुवीद अँड सम्राट एंटरप्राइजेस आपण बी रेडी राहायचंय. धावसंख्या धावफलकावर 32 झालं. यावेळेला विवेक वैती तयार. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. स्विच हिट करण्याचा इरादा केला होता पक्का आणि या चेंडूवर बॉलरला दिलाय बॅटरने धक्का. मिळतील धावा 4, चौकार. छत्तीस या अंकावर धावफलक. जो धक्का आपल्याला नक्कीच संदीप सरांनी जो आपल्यापर्यंत पोहोचवला गेला, अर्थातच धक्का मिळाला आणि चौकारानं धावफलक, त्या धक्क्याच्या बढतीनं धावफलक 36 या अंकावर धावफलक. गोलंदाज या पुढचा बॉल बाजूला सरसावून बैठक खेळण्याचा प्रयास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज स्टॅच्यू आहे की काय, की ऍक्शन रिप्ले प्रिन्स मूवीजचं न घेता स्वतःच मैदानाच्या आतमध्ये दर्शवत होता. हे कॅमेरामॅन जे आहे ते हे कटआउट्स पुढच्याला कदाचित आपल्याला त्या बॅनर्स पाहायला मिळतील ज्या ऍक्शनचे. नुकतं जे ऍक्शन बॅटरची पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावर आता सध्या तरी थांबली आहे. धावसंख्या 36. चांगली सुरुवात बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गणराज एंटरप्राइजेस टीमचे हे खेळाडू. स्विच हिट पाठवून दिलं या चेंडूला डीप फॉरवर्ड पॉइंटच्या बाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर.
क्या बात आहे कदाचित जर आत्तापर्यंत PPL मधील सर्वात जबरदस्त आणि बघत बसावा पाहत आणि पाहत बसावा या पद्धतीचा सक्सेसफुल स्विच हिट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. नबलाही नव्हता, चेंडू अक्षरशः हरवला, इतका पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. आणि 21च्या सरासरीने ही वाटचाल सुरू आहे. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 42 धाबा धावफलकावर लागले जातात. एकही फलंदाज बाद झाला नाही बॅटिंग करणाऱ्या टीमचा. आता चिंता वाढलाय, हा चिंतेचा विषय बनलाय आणि या चिंतेमधून बाहेर पडावं लागेल नायरा अँड मयांक 11 या टीमला. कॅप्टन म्हणून विवेक वैती याची मोठी जबाबदारी आहे. आता योग्य वेळेला योग्य मोहरा त्यांना या ठिकाणी वापरावा लागेल. नक्कीच अंतिम क्षणी आपण बघितलं तर एक चांगला स्ट्रोक आणि षटक क्रमांक 30 हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर रवींद्रला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 30 हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र रवींद्र सज्ज होतोय. षटकातील पहिलाच बॉल बॅटची कडा घेतली गेली, बॅक साईडला जाणारा चेंडू क्षेत्ररक्षक तिथून मात्र चूक घडतील, क्षेत्ररक्षकाकडून चूक घडेल, चेंडू बाउंड्रीच्या दिशेनं पाहायला मिळालं. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस मिस करतील आणि निर्धाव फेकीची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. फार काही मिळत नाही, पेक्षा काहीच मिळत नाही. धावसंख्या अजूनही स्थिर स्थावर होताना पाहायला मिळते 52-52 या अंकावर. 52 धावा धावफलकावर चालत आणि नुकताच प्रणय हा खेळाडू चुकला गेला. पुढचा बॉल शॉर्ट बॉल फुल फुल पॉवरफुल सिक्सर. षटकार स्कोर मूव्स ऑन 58. धावसंख्या पोहोचली आता 58 वर. प्रत्येक षटकाराकरता सदानंद मुकादम साहेबांकडून 500 रुपयाचा पारितोषिक प्रणय मुकादम ह्या खेळाडू करता लागलं गेलं. नक्कीच आपण ज्या पद्धतीने म्हटलं की फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल इथून मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळालं. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 58 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज रवींद्र पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयास किंवा प्रयत्न, मनसुबा, इच्छा, आशा, अपेक्षा, आकांक्षा या दुसऱ्या धावसंख्येच्या ठेवल्या होत्या, पण ती सध्या तरी कुठेतरी मात्र थांबवण्यात आली आणि एकच धाव इथून मात्र ग्राह्य धरण्यात आली. कारण क्षेत्ररक्षण थोडंसं फास्ट आणि क्विकली होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावर 59 लागलं. खरं तर धावसंख्येचा डोंगर उभा केलाय. धावसंख्येचा डोंगर उभा करताना दोन्ही फलंदाजांनी खूप चांगला प्रयास केला. चांगले बॅटिंग लाईनअप आहे. दोघांनीही कंबर मोडीचं काम केलंय. पहिला एक मॅच बघितला शिवाजी भुरे आणि त्याच्यासोबत शंकरला, ती सुद्धा भागीदारी महत्वपूर्ण होती. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचं होतं बॅटरला. चेंडू हवेत आहे, गोलंदाज चेंडू खाली, त्याच्याकडून मोठी चूक झाली आणि त्याचा फायदा उचलताना बॅटरने 2 धाव पूर्ण केल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत. बॅटिंग करत असताना गणराज एंटरप्राइजेस टीमच्या बिनबाद नाबाद जिंदाबाद 61 धाबा 61
तेज गतीने धाबा या ठिकाणी बनले आहेत. 61 धाबा म्हणजेच 20.33च्या सरासरीने 3 षटकांमध्ये धावांशी लय लूट केलंय, लूटमार केलंय. खूप मोठी धावसंख्या म्हणावी लागेल ही. सातत्यानं आपण जरूर ऐकतो आणि आपण सुद्धा म्हणतो की अटॅक इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट. आणि मग तो अटॅक गोलंदाजीच्या मार्फत असू द्या किंवा फलंदाजीच्या मार्फत तो करणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीचा अटॅक आपण आता मात्र फलंदाजीच्या मार्फत इथून मात्र पाहिलं आहे. सूत्र फलंदाजीच्या मार्फत जे आहे ते इथे मात्र मनामध्ये बिंबवलं गेलं आणि त्याच्यानुसार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या षटकाची उद्घोषणा झाली आणि मयूर आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता मलिंगा पद्धतीनं कदाचित चेंडू डिलिव्हर करायचा होता आणि पहिलाच बॉल थोडासा खराब, नो बॉलची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या या नो बॉलने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात 62, बिनबाद 62. फ्री हिट सुद्धा आहे. मुक्त संचार होईल काय? फ्री हिट, ह्या चेंडूला केलं बिग हिट. गोईंग गोईंग गॉन. काही चांगला बॅटिंग टान्स पाहायला मिळाला. मागच्या वर्षी खूप चांगलं प्रदर्शन करू शकला नव्हता. मागच्या वर्षामध्ये तो फ्लॉप ठरला होता, परंतु पुन्हा एकदा नव्याने नवी ऊर्जा घेऊन तो मैदानाच्या आत उतरलाय आणि आता व्यक्तिगत 43 या धावसंख्येवर तो खेळतोय. चांगली सुरुवात संधी एकदाच मिळते. मागच्या वर्षी जरी खेळ झाला नाहीये पण आता मात्र हार न मानता, कुणाला न जुमानता फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. सध्या तरी डॉट बॉल आहे. निर्धावफेकी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावत असताना 68. स्कोर मूव्स ऑन 68. धावसंख्या 68 मागच्या षटकारानंतर लगली गेली. शॉर्ट बॉल आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट काढायचा होता. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बसला होता टपून. त्याने टिपलाय झेल आणि संपलाय यावेळेला प्रणय मुकादम या खेळाडूचा खेळ. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का. धावसंख्या 68. भागीदारी तर खूप सुंदर चालली होते आणि ही पहिली भागीदारी तोडण्याचं फोडण्याचं काम आपण बघितलं ते गोलंदाज मयूर याने केलं. धावसंख्या 68. चांगले बॅटिंग करत असताना 43 धावांचं योगदान दिलं 14 चेंडूंमध्ये, ज्याच्यात आपण 5 उत्तुंग षटकार पाहिलेत आणि 2 कणकणीत चौकारासहित त्याची 43 धावसंख्येची खेळी. नवीन बॅटर आता आलेत यज्ञेश मुकादम. कॅप्टन आलेत आणि कॅप्टन आल्यानंतर सुद्धा दबाव दडपण गोलंदाज आपल्यावर घेत नाहीत. चांगला टिचून मारा करण्याची क्षमता ते दाखवत आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा उचलताना बॅटरने या चेंडूवर पूर्ण केली 1 धाव. पाहूया काय इशारा येतो पंचांचा. बाईचा इशारा त्याने आपल्यापर्यंत दर्शवलाय. धावसंख्या 1 पुढे गेली. धावा लागल्या जातात त्या 69. खरं तर धाव घेण्याचा विचार नव्हता पण थोडीशी फेकी इथून मात्र चुकली गेली आणि कलेक्शन बिघडलं गेलं आणि त्याच्यानंतर थोडासा चेंडू पुढे जाताना पाहायला मिळाला. कॉन्फिडन्स वाढला आणि 1 धाव मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला कंप्लीट होताना सध्या तरी पाहायला मिळाली आहे. एकरी धावेने बाई स्वरूपातली धाव आहे जी की फलंदाजाच्या खात्यामध्ये लिहिली जात नाहीये, संघाच्या खात्यामध्ये ॲड होती आणि धावफलक जाऊन पोहोचत असताना 69 या अंकावर धावफलक. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 4थ्या षटकातील शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज या पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा बॅक साईडला कदाचित भिरकावून द्यायचं होतं चेंडूला. चांगला चेंडू निर्धावफेकी. मला वाटतं त्या टीमला सांगून द्या एकदा की त्यांचा सामना किती वाजता आहे. वळी आपण मॅचकडे. या ठिकाणी डॉट बॉल टाकला गेलाय. धावसंख्या धावफलकावर आहे ती 1 गडी बाद 69. पुन्हा आता गोलंदाज तयार आहे. एक युवा खेळाडू आहे मयूर. षटकार लागल्यानंतर चांगलं नियंत्रण.
लयबद्ध गोलंदाजी स्ट्रेट टू द बॉलर आणि विकेटचं पतन होण्याची दाट शक्यता. यावेळेला बघतायत आपण यत्नेश मुकादम या खेळाडूला धावबाच्या स्वरूपात परत जावं लागेल. 69 धावा असताना हा दुसरा गडी बाद झालाय. 69 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. चार षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 69 धाबा. 4 षटकांकरता लागलेला वेळ आपण बघतायत 18 मिनिटांचा. 2 मिनिटं वाचवलेत. आता टॉससाठी या विराट 11 टीमचे कॅप्टन ध्रुवीत अँड सम्राट इंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन दोन्ही कॅप्टनच्या टीमला शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. वळी आपण मॅचकडे. काय वाटतंय इतकी धावसंख्या उभारलंय की प्रतिस्पर्धी संघावर दडपण आलंय. खूप मोठं दडपण आलंय. टेन्शन घेतलंय. हादरा बसलाय असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. अंतिम षटक प्रगतीपथावर आणि हाताळण्याकरिता गोलंदाजाचं नाव पोचवा आमच्यापर्यंत. बॉलर्स नेम प्रवीण लांडले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. सध्या तरी आपण पाहताय. चला वेळ खूप सारा आपण जास्तीचा घेत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रवीण इथे मध्ये सज्ज होतो. षटकात येईल पहिलाच बॉल. यावेळेस उडवला गेलाय. विरकावून देण्याचा प्रयत्न. ओहो फसला. ऐन मुवमेंटला इथे मात्र चांगलं कलेक्शन चांगली पकड पाहायला मिळाली. विकेटचं पतन. फलंदाज बाद. विकेटचं पतन. फलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुरुष एकदा सचिन यू बॅटर धनेश दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवत आहेत. एक धाव. कुठलेही कष्ट न करता मिळणारी धाव म्हणजे ही व्हाईट बॉलची धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 70 हे बोनस गुण सुद्धा म्हटलं जातं. धावसंख्या 70 धावा. पुढचा बॉल प्रवीणचा. अनुभव आहे. अनुभवाच्या जोरावर तो बॅटरला थांबू शकतोय. बॅटर या ठिकाणी चांगला पवित्रा घेत असताना डीप मधून शतरक्षक येतोय. थ्रो करण्याआधी 2 धावा बॅटरने पूर्ण केल्या. 1 धाव पूर्ण केली आणि एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 71. 71. 2 गडी बाद 71. 3 गडी बाद 71 धावा धाव फलकावर लागलेत. खूप मोठी धावसंख्या. आधीच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर 77 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती आणि कदाचित तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत असताना फलंदाजांकडून गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पहा दमखम दाखवणारा फटका. षटकार 6 धावा. चांगलं बॅटिंग लाईनअप आहे आणि अगदी योग्य पद्धतीने ही वाटचाल पाहायला मिळतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. हरिअप घाई करा. पुढे येऊन खेळलं जातं. सेफ ड्राईव्ह खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि पाहता पाहता या 2 धाबा होत आहेत पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे केली. धावसंख्या पोहोचली 3 गडी बाद 79. 79. 77 धावसंख्येचं जे इथून मात्र आव्हान होतं जे आपल्याला आधीच्या काही मॅच मध्ये पाहायला मिळत होतं त्याच्याही पुढे धावफलक हातामध्ये जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. गोलंदाज सय्यद
पुढचा बॉल व्हेरिएशन दर्शवलं गेलं. स्विच हिट खेळण्याचा प्रयास, बॅटची थोडीशी वरचा एज घेताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. थोडंसं वरती हा चेंडू कलेक्ट झाला आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 81 अंकावर. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन पुन्हा विनंती करतोय लगेचच या. विराज 11 द्रविड अँड सम्राट इंटरप्राइजेस दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. शेवटचा बॉल या इनिंग मधला, धावसंख्या 81. हा चेंडू नक्की बॅटने लागलाय की शूजला स्पर्श झालाय ते आपण बघणार आहोत. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेताना विकेट गेली. 4 गडी बाद पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा बनवताना गणराज एंटरप्राइजेस टीमने धाव फळकावर धावा बनवलेल्या आहेत त्या 82 आणि 83 धावसंख्येचं टार्गेट असेल. 83 इज द टार्गेट. थेट आपण होऊया टॉच बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र तेजस जे वाडा येथून बिलॉंग करत आहेत. ओव्हर टू यू तेजस. थँक्यू सो मच. मी विराज 11 आणि ध्रुवीद अँड सम्राट इंटरप्राइजेस दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण यायचे आणि मान्यवर आमचे इथे मात्र नाणेफेक करण्याकरिता येतील मुकादम साहेब, प्रकाशजी मुकादम साहेब. आम्ही आपणास विनंती करतो पण नाणेफेक करण्याकरिता इथून मात्र यायचे. नाण्याच्या 2 बाजू आहेत, देवेश ग्रुप आणि PPL अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. ध्रुवीद अँड सम्राट इंटरप्राइजेस इथून मात्र कॉल देत असताना आपण सध्या तरी पाहत आहे. देवेश 11 असं, देवेश ग्रुप असं कॉल आलं आणि PPL आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. मी विनंती करीन जे एनर्जी ड्रिंक आहे ते आमच्या दोन्ही टीम कॅप्टनपर्यंत आपण पोहोचूयात. मी मान्यवरांना विनंती करतो पण सन्मानानं मुख्य व्यासपीठावर असताना पण व्हायचं आहे. कॉलिंग त्यांच्याकडून होतं. खरं तर आधीच कॉलिंगच्या बाबतीत चर्चा चालू होती तुमच्यामध्ये आणि नशिबाची साथ मात्र तुझ्या बाजूने आहे. नाणेफेक विन झालाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण निर्णय का स्वीकारतात? कारण की पहिली मॅच आम्ही क्षेत्ररक्षणावर जिंकलो होतो म्हणून. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला मी बेस्ट ऑफ लक देतो कारण जास्त वेळ घेत नाहीये. त्यानंतर जातोय ध्रुवीद अँड सम्राट इंटरप्राइजेसच्या दिशेनं. नाणेफेकीचं कॉलिंग तुझ्याकडून होतं. नाणेफेक विन झालं असतं तर काय निर्णय असता? बॅटिंग घेतलं. मनासारखा निर्णय तुलाही आलाय. चांगली फलंदाजी कर. तर नक्कीच मित्रांनो विराज 11 नाणेफेकीतून विन होतो आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारतायत आणि आमंत्रित करतायत ध्रुवीद आणि सम्राट इंटरप्राइजेस संघाला फलंदाजीसाठी. दोघांनाही इथून मात्र मनासारखा निर्णय मिळालाय. बघूयात नेक्स्ट मॅच खूप सारी भारी होताना पाहायला मिळेल कारण मनासारखा निर्णय मग मनासारखी खेळी होताना पाहायला मिळेल. जाऊयात आमच्या नाणेफेक कक्षातून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज असतील गव्हर्न सर आणि त्यांच्या समवेत याच गावाचा एक आवाज, गोड आवाज निशांत सरांकडे. थँक्यू सो मच. निशांत पाटील आमच्या समेत जोडले जात आहेत. नुकताच 14 चेंडूंमध्ये 33 धावांची चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली केशव या खेळाडूची आणि खूप चांगला परफॉर्मन्स त्याने दिला. तर नक्कीच जाऊया मॅचच्या दिशेने. सामना पाहायला मिळतोय गणराज एंटरप्राइजेस आणि नायरायण आणि मयांक या 2 संघामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना 82 धावा दाफलकावरती जोडल्या आणि 83 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलेलं आहे. त्यामुळे जर पाहिलं तर चांगली कामगिरी करावी लागेल. बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर प्रणय मुकादमने इम्प्रेस केलं. तब्बल इंडिव्हिज्युअली 43 धावा त्याच्या बॅटमधून, केशवच्या बॅटमधून देखील 33 धावा. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली. 82 धावांचं टार्गेट आणि खऱ्या अर्थानं 83 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलेलं आहे कारण 82 धावा दाफलकावरती बनल्या. या मॅचमध्ये पाये प्रीमियर लीग पर्व दुसरं एक लाजवाब क्रीडा स्पर्धा देवेश ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर उमेशजी मुकादम साहेबांचं कौतुक करावं लागेल. दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या वर्षी देखील मोठ्या जल्लोषामध्ये या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालं. याही वर्षी नव्या रंगात नव्या ढंगात ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सलामची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला विवेक वैती, मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिला होता, जबरदस्त कामगिरी केली. तो फलंदाज मैदानावरती दाखल झालाय आणि त्याच्या सोबतीला देखील आणखीन एक चांगला फलंदाज पाहायला मिळतो. चला स्पीडअप करा. यानंतर आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. एका बाजूला संघ जर पाहिला तर गणराज इंटरप्राइजेस दुर्गामाता ट्रान्सपोर्ट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच अरविंद श्रीवास्तव आणि प्रणय मुकादम यांचा संघ पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला यज्ञेश मुकादम या मॅच मध्ये. चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचंय. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचंय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती
हो यावेळेस पहिलाच बॉल भव्य स्वागत केलंय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे षटकार. फलंदाज विवेकच्या बॅट मधून या मॅच मध्ये वा काय फटका खेळलाय, कमालीचा स्ट्रोक खेळतोय या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू, बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये यायचे, अदरवाईज पॅनल्टी लागेल. विवेक वैती तुमचा टीमचा 12वा खेळाडू पाठवा, कारण आमच्यापर्यंत नावं पोचलेली नाही आहेत. नाव सांगा, नाव, कारण मालिकावीरसाठी बाईक आहे, आमच्याकडे माहिती मिळत नाही. बॅटिंगला कोण उतरलाय विवेकच्या सोबत? रुपेश आलाय. बघूया आता गोलंदाज मार्गावर गोलंदाज सुयार यज्ञेश. शॉर्ट बॉल फुल केलं या चेंडूला, फुल पॉवरफुल बनलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धाबा 4. PPL चौकार. रुपेश आणि विवेक हे दोन बॅटर डावाची सुरुवात करतात. पहिल्याच 2 चेंडूंवर 10 धाबा आल्या. टार्गेट आहे 83चं आणि पहिल्याच 2 चेंडूवर आव्हान स्वीकारलंय. जबरदस्त बॅटिंग विवेक वैती यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संघाचा कॅप्टन आहे आणि जबाबदारीने तो बॅटिंग करतोय. गोलंदाज यज्ञेश मुकादम पुन्हा एकदा बेगीत करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कट रुबी कट लागली आहे, परंतु शॉट फाईड लेगला फिल्डर आहे, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली, फक्त सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 11 या आकड्यावरती. 11 धावा दाफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे संदीप सर, आणि चांगली सुरुवात विवेक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. अनेक वर्षांपासून कळत असणारा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो, तो म्हणजेच यज्ञेश. आणि यज्ञेचा अनुभव या ठिकाणी कमी पडतो असं वाटतं. चांगली गोलंदाजी या वेळेला अपेक्षित असेल त्याच्याकडून. संघाकरता सर्वोत्कृष्ट कामगिरी त्याला करावी लागेल या मॅचमध्ये, कारण अगोदरच्या पहिल्या मॅचमध्ये पराभव हाती आला होता आणि विजयाच्या दिशेने जाण्यासाठी पराभव हा एक असा विषय आहे, असा आपल्याला धडा शिकवत असतोय. जिंकण्याची इच्छा आपली प्रबळ करत असतोय. हा शॉर्ट फुल करायचा होता, चेंडू आणि बॅटचं कनेक्शन तितकं खास झालं नव्हतं, टायमिंग प्रॉपर नव्हतं. ऑन साईडला शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेला. 1 धाव मिळाली, एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली बिन बाद 12. मागील 2 चेंडूवरती जर पाहिलं तर यज्ञेश कमबॅक केलाय, कारण चांगले चेंडू टाकले, सिंगल आलेले आहे. परंतु इथून अजून फलंदाजांना आक्रमक व्हावं लागेल, कारण 83 धावांचं टार्गेट आहे, त्यामुळे धावा बनवाव्या लागतील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती यज्ञेश. यावेळेस जर पाहिलं तर वाचण्याचा प्रयत्न केलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. यष्टीरक्षक मिस्टेक करतोय आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा आणि चेंडू वाईट बॉल देखील आहेच, म्हणजेच काय या चेंडूवरती तब्बल 5 धावा मिळतील. खराब कामगिरी पाहायला मिळते यज्ञेशाच्या माध्यमातून, आणि यष्टीरक्षण देखील खराब झालेलं आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 17 धावा. खरोखरच खराब चेंडू टाकला गेलाय आणि एका बाजूला यष्टीरक्षकाची सुद्धा खराब कामगिरी, आणि त्यामुळेच लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू जाताना दिसला. 5 धाबा अतिरिक्त मिळत आहेत. 5 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली ती 17 धाबा. खतरा आता उद्भवला आहे प्रतिस्पर्धी फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. हो, फुल पिच बॉल होता. ऑन साईडला खेळत असताना लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल, एका धाब्याच्या मदतीनं धावा लागल्या जातात. धाव फळकावरती 18 धाबा. आता सर्व काही व्यवस्थित होत आहे. जी सरासरी अद्यावत करायची आहे ती सरासरी इथे होताना दिसतंय. खऱ्या अर्थानं चांगली सुरुवात झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आलेत, परंतु येणाऱ्या 4 षटकामध्ये आणखीन भरपूर साऱ्या धावा बनवायच्या आहेत. इथून जर पाहिलं तर आणखीन या षटकामधील एका चेंडूचा खेळ बाकी आहे, कारण आतापर्यंत 18 धावा दाफलकावरती बनवल्यात. गोलंदाज यज्ञेश. हो, इथे फुलटॉस चेंडू होता, पूर्णपणे लाईन मिस केलेली आहे. संधी होती, परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे. इथे चेंडू आलाय डॉट, आणि ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 83 धावांचा पाठलाग करत असताना संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचलेली ती 18 या आकड्यावरती. शिवाजी भुरे, खूप जास्त मेहनत या स्पर्धेसाठी शिवाजी भुरे यांची देखील राहिली आहे. सावली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सावली फाउंडेशनच्या माध्यमातून शिवाजी भुरे यांचं कार्य राहिलंय, आणि आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन स्थापन करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिलाय. आणि खऱ्या अर्थानं पाये गावातील अनमोल रत्न आहेत, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून शिवाजी भुरे यांच्याकडे पाहिलं जातं. आणि नुकतीच जर पाहिलं तर दर्पणकार बालशास्त्री जांभेकर
पत्रकार संस्था या दैनिकाचे ते पत्रकार म्हणून देखील त्यांची नेमणूक झालेली आहे विजय एकनाथ बुरे. आणि एक पत्रकार म्हणून देखील सातत्याने त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि दर्पणकार या मोठ्या वृत्तपत्राचे ते पत्रकार आहेत. बालशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था. अगदी जर पाहिलं तर 1960 सालापासून जर पाहिलं तर दर्पणकार हे पत्रकार संस्था आपण सातत्याने पाहिली आहे. आणि त्या संस्थेचे जर पाहिलं तर विजय एकनाथ बुरे, शिवाजी बुरे हे पत्रकार देखील आपल्याला पाहायला मिळतात. कारण संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापासून जर पाहिलं तर दर्पणकार हे वृत्तपत्र सर आपण पाहिलंय. आणि त्या वृत्तपत्राचे आता जर पाहिलं तर शिवाजी बुरे हे पत्रकार देखील आहेत. म्हणजेच काय एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावफलकावरती धावा बनल्यात 18, परंतु येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आणखीन भरपूर साऱ्या धावा बनवायच्यात म्हणजे 65 धावा. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 65 धावांची आवश्यकता. शिवाजी बुरे यांना आपण डाव्या बाजूला बघतोय. खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटमधील आदिवासी समाजातील खेळाडूंची उत्क्रांती जी झाली, क्रांती जी झाली, त्या क्रांतीचे जनक म्हणून मी त्यांच्याकडे पाहेन. वसई तालुका, पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा या परिसरामध्ये आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन ज्या व्यक्तीने स्थापन केले, खेळाडूंना एकत्रित करण्याचं काम केलं, असे व्यक्तिमत्व म्हणजेच विजय बुरे, शिवाजी बुरे. ओ चांगला बॉल गुडलेन क्षेत्रामध्ये यावेळेला चेंडू गोलंदाजाने टाकलाय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज केशव आलाय. केशवने पहिल्या इनिंग मध्ये 14 बॉल मध्ये 33 धावांचं योगदान सुद्धा दिलं होतं आणि आता गोलंदाजीमध्ये सुद्धा तो योगदान देतोय. 23 बॉल शिल्लक आहेत आणि 23 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 65 धावांची गरज. 23 मध्ये पाहिजेत 65. गोलंदाज केशव विलिंग बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला. विवेकला त्याने शांत ठेवलाय. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये केलेत. वॅकेंड एरिया बॉल चाललाय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे, थांबणार नाही. आणखीन एक चौकार या मॅच मध्ये विवेक वैतीच्या बॅट मधून आलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या फुलताना आपल्याला दिसून येतोय. धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 22 धावा. कुणी शतरक्षक नव्हता. दूरवरून शतरक्षक पोहोचण्याआधी तिथे चेंडू सीमारेषेला स्पर्श करताना दिसलाय. धावसंख्या पोहोचली 22 वर. 1.2 बॉलची समाप्ती. पुन्हा समोरच्या इन कडून गोलंदाज तयार झालाय. गोलंदाज केशव. समोर आहे तो विवेक वैती. बॅटिंग टान्स थोडासा एक वेगळा वाटतोय या खेळाडूचा. टायमिंग प्रॉपर होतंय. एक धाव तर मिळेल बॅटरला. स्कोअर लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो सुद्धा ॲक्युरेट झालंय. एकच धाव मिळाली विवेकला. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 23 वर. रिक्वायर रन रेट प्रत्येक चेंडू मागे वाढत चालला, त्यामुळे बॅटरला सुद्धा आपली ताकद क्षमता वाढवावी लागेल. इथून मोठे फटके खेळण्याचा सातत्याने प्रयत्न करावा लागेल. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 5च धावा बंद आहेत. या षटकामध्ये केशवच्या विरोधात धावा येत नाहीये. जरूर चौकार आलाय, परंतु तदनंतर त्याने कमबॅक देखील केलाय. बॉलिंग ट्रॅक वरती केशव विलियम आपल्याला पाहायला मिळते. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. वेगाचा वापर करतोय आतापर्यंत या षटकामध्ये. वेगवान चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. इथे शरीराचा वेध घेतलाय. चांगला चेंडू पाहायला मिळते केशव यांच्या माध्यमातून. केशवनं बॅटिंग देखील चांगली केली होती आणि खऱ्या अर्थाने इथे गोलंदाजी करत असताना देखील तो इम्प्रेस करतोय. परंतु यावेळेला बॅटर नेमका कोणता शॉट खेळताना दिसला. नो लुक स्ट्रोक खेळायचं होतं जणू काही. धावसंख्या धावपळकर आहे ती 23 धावा बिनबाद 23. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर 18 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर आता नियंत्रण लयबद्ध गोलंदाजी. फुल पिच बॉल होता. ऑन ड्राईव्ह केला जातो. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याची इच्छा आहे बॅटरची आणि थ्रो येण्याआधी ही दुसरी धाव पूर्ण होणार नाही. विकेटचं पतन. पहिला धक्का लागलाय प्रत्युत्तर देणाऱ्या नायरा अँड मयांक 11 या टीमला. गॉन. या ठिकाणी फलंदाजाने केला आणि धावबाच्या स्वरूपात इथे तो बाद झालेला आहे. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. पाये प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. देवेश ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय उमेशजी मुकादम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन आणि या स्पर्धेसाठी उमेशजी मुकादम साहेबांनी तन मन धन अर्पण केलंय. अनेक लाजवाब क्रीडा स्पर्धा आपल्याला त्यांच्याच माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानावरती प्रवीण गवारी हा फलंदाज दाखल झालाय. गोलंदाज तयार. फ्लाइट डिले आहे, परंतु लॉंग ऑनला उडवलाय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील का? हो पोहोचलेत, परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर हा चेंडू होता.
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, विवेक वैदी कुठेतरी अडचणीमध्ये सापडलेत आणि धावाच्या स्वरूपात इथे विकेट बाद होतोय, फलंदाज बाद. खराब कॉलिंग पाहायला मिळाली. यश एंटरप्राइजेस आणि देवलीकर एंटरप्राइजेस, यतेश वैती आणि संकेत देवलीकर यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात यथार्थ अँड स्मिथ 11 बारक्या भुरे आणि कमलाकर भुरे यांचा संघ. उद्या बरोबर 9 वाजता या दोन्ही संघाने या मैदानावरती यायचंय, कारण उद्या बरोबर 9 वाजता आपण या स्पर्धेचा सुरुवात करणार आहोत. कारण उद्याच्या दिवसामध्ये देखील आपल्याला तब्बल 8 सामने खेळवायचे, ते देखील 5 षटकांचे. त्यामुळे उद्या रियांश एंटरप्राइजेस, देवलीकर एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधात यथार्थ अँड स्मिथ 11 या संघाने बरोबर 9 वाजता या मैदानावरती दाखल व्हायचे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली ना तर जाऊन पोहोचलेली ती 25 धावा. नवीन फलंदाज मैदानावरती अरविंद वाघ हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावर लागलेत. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 58 धावांची गरज. 18 मध्ये पाहिजेत 58. रिक्वायर रन रेट वाढत चाललाय. अत्यावश्यक धाव गतीकडे आपण नजर टाकली तर ती जास्त बनलंय आणि टायमर सुद्धा आपण बघतोय. 2 षटकांकरता खर्च झालेला मिनिटं जर आपण वेळ बघितला तर 10 मिनिटं खर्च केलेत. 18 बॉल मध्ये 58 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. वसंत स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढला जातं. देर इज अ लॉंग चेस फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. मिळतील धावा 4. PPL धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 धावा धावफलकावरती. इथून आणखीन आक्रमक व्हावं लागेल. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी, षटकार आणि चौकारांची सरबत्ती, षटकार आणि चौकारांचा पाऊस या मॅच मध्ये फलंदाजांना पाडावा लागेल, कारण 83 धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत 29 धावा बनल्यात. बॉल इन ट्रॅक वरती वसंत, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळते. बॉल जातोय अगदी पॉइंट सीमारेषेच्या जवळ. फिल्डर वेगाने धावतायत, बॉलला थांबवलाय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एका क्षणाला सर वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये आले, चेंडूला स्टॉप केलं आणि ते 2 धावा. अगदी बरोबर. गली क्षेत्रामध्ये पॉइंटचा क्षेत्ररक्षक आपल्याला थोडंसं जाताना दिसलंय. चांगलं एफर्ट त्याचा पाहायला मिळाला. धावसंख्या 2 ने पुढे गेली. 2 गडी बाद धावा लागल्या जातात ते 31. 16 बॉल शिल्लक आहेत आणि 16 बॉल मध्ये जिंकण्याकरता 52 धावेची गरज आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. या चेंडूला लॉंग ऑफ रिजन मध्ये फोर्स केलं होतं. जेल ड्रॉप, सहज सोपा जेल सोडलाय क्षेत्ररक्षकाने आणि त्याचा फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 1 धाव मिळाली प्रवीणला. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावा लागल्या जातात ते 32 धावा. प्रत्येक चेंडू मागे आता हे रिक्वायर रन रेट वाढलाय. 15 मध्ये पाहिजेत 51. 15 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. इथे कॅच ड्रॉप झाला, जेल सुटलाय. धनुष यांच्या माध्यमातून चुकी झालेली आहे, परंतु इथून धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाज सातत्याने करतायत. गोलंदाज वसंत, बॉल इन ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग केला अरविंद. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीने चेंडू टाकलाय. स्लोअर 1, लॅक ऑफ स्पेस. गतीचा काटा इथे बदललाय. चेंडू आलाय डॉट. दबाव टाकलाय या षटकामध्ये. खऱ्या अर्थानं जरूर चौकार आला, परंतु तदनंतरच्या 3 चेंडूवरती फक्त 3च धावा गोलंदाज वसंतने खर्च केल्यात सर या षटकामध्ये. आणि धावसंख्येचा आलेख बघितला तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. उतरता आलेख दिसतोय आपल्याला. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला 7 धावा दिसत आहेत आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आलेख वर येताना दिसतोय. डोकं वर काढावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील या मॅचला जिंकण्याकरता. फुल टॉस बॉल होता. लोअर फुल टॉस बॉल लेग स्टंपच्या दिशेने टाकला होता. फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार मिळाली. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी होते. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु वेगाने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन 4 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 36 धावा. आणखीन भरपूर साऱ्या धावा बनवायच्यात. खऱ्या अर्थाने इथून सातत्याने मोठे फटके हवेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट वसंत. हो, इथे मोठा फटका अरविंदच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा आलाय षटकार या मॅच मध्ये.
12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 41 धावांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजेत 41 सध्याच्या स्थिती आहे. धावसंख्या धावफलकावर पोहोचली आहे ती 42 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 42 धावा धावफलकावरती आणि येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायचे त्या मॅच मध्ये. 41 धावा 12 चेंडू 41 धावा. अरविंद वाघ मागील मॅच मध्ये देखील असाच तो मैदानावरती दाखल झाला, तेव्हा देखील त्याच्या बॅट मधून षटकार आणि चौकार पाहिले. परंतु इथून जर पाहिलं ना तर अरविंद यांना आणखीन आक्रमक व्हावं लागेल, कारण येणारे 12 चेंडू 41 धावांची आवश्यकता. एका बाजूला संघ तुम्ही पाहताय नायरा स्पोर्ट्स अँड मयंक 11 हा संघ पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर गणराज एंटरप्राइजेस दुर्गामाता ट्रान्सपोर्ट संघ पाहायला मिळतोय. प्रणयजी मुकादम आणि अरविंद भाय यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात नायरा स्पोर्ट्स अँड मयंक 11 रोशन वैती आणि प्रकाश मुकादम यांचा संघ पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा, यानंतर आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यामुळे लगेच स्पीडअप करा. वेळेची दिरंगाई अजिबात करू नका, वेळ आपल्यासाठी थांबणार नाही. खऱ्या अर्थानं ज्याने घड्याळाची निर्मिती केली ना त्याच्यासाठी देखील वेळ थांबली नव्हती, तर आपल्यासाठी कशी थांबणार. त्यामुळे लगेच स्पीडअप करा, लगेच सामन्याला सुरुवात करा. येणारे 12 चेंडू 41 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती केशव विलियम, स्ट्रायकिंग एंडला प्रवीण गवारी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार हो. यावेळेस टॉप एज लागलाय, यावेळेस फिल्डर त्या ठिकाणी स्वतः यष्टीरक्षक येत आहेत. जजमेंट चुकलंय प्रणय यांच्या माध्यमातून. कॅच ड्रॉप आणि ते एकच धाव मिळेल फलंदाज प्रवीणला. एका धाब्याच्या मदतीनं आता धावसंख्या पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात 2 गडी बाद 43 धाबा. अजूनही 11 बॉल शिल्लक आहेत. 11 मध्ये जिंकण्याकरता 40 धाबांची गरज आहे. षटकार आणि चौकारांची आतषबाजी केल्याशिवाय हे जे लक्ष्य आहे ते लक्ष्य गाठता येणार नाही, कारण यावेळेला आपल्याला वाकडे तिकडे वळणं असणारे रस्ते न पकडताना एक्सप्रेस हवे पकडावं लागेल, समृद्धी महामार्ग पकडावं लागेल. म्हणजेच दोन्ही बॅटरच्या लक्षात आलं असेल की नेमकं मला काय म्हणायचं आहे. धावसंख्या धावफलकावर आहे ती 43 धाबा. गोलंदाज तयार. ओ बघितलं तर गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलं होतं. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली गोलंदाजाद्वारे. वेग सुद्धा चांगला पाहायला मिळाला होता. याचबरोबर हा दबाव दडपण निर्माण झालंय आणि धाबा आहेत धावफलकावर 43. 10 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. इथून मोठे फटके हवेत आणि त्या मोठ्या फटक्यांचा शोध मैदानावरती फलंदाजांचा सुरू आहे. गोलंदाज तयार हो. यावेळेस देखील चांगला चेंडू केशव विलियम इथे विकेट मिळवतात. फलंदाज अरविंदला बाद केलाय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. गणराज एंटरप्राइजेस दुर्गामाता ट्रान्सपोर्ट या संघाने घुसखोरी केली आहे असंच म्हणावं लागेल. फलंदाजाला केले बाद. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली फलंदाजांना. या ठिकाणी जर पाहिलं तर केशवने बाद केलंय. गोलंदाजी करत असताना अरविंदला बाद केलंय. येणारे 9 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. एका बाजूला संघ तुम्ही पाहताय गणराज एंटरप्राइजेस दुर्गामाता ट्रान्सपोर्ट प्रणय मुकादन अरविंद भाय यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात नायरा स्पोर्ट्स अँड मयंक 11 रोशन वैती आणि प्रकाश मुकादम यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. येणारे 9 चेंडू संदीप सर आणि 40 धावांची आवश्यकता आहे. धावा होऊ शकतंय, प्रयत्न करायला हवेत. प्रयत्नार्थी परमेश्वर आणि मोठे फटके खेळण्याची धमक चमक असणारा खेळाडू विकेटवर उभा आहे, त्याला बनवावंच लागेल. हिरो बनण्याची संधी आहे. आता कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळलं जातं. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थ्रो येण्याआधी एकच धाव मिळाली या बॅटरला. एका धावेची धावसंख्या पोहोचली. 2 गडी बाद. या वेळेला धावसंख्येचा आपण विचार केला तर 44 स्कोर इज 44. 44 धावा धावफलकावरती. इथून धावा येत नाहीये. या मॅच मध्ये कमबॅक केलाय गणराज एंटरप्राइजेस दुर्गामाता ट्रान्सपोर्ट या टीमने. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय. हो इथे फुल टॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील फटका फसलाय. लॉंग ऑनला फिल्डर डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाही. टिपलाय झेल. आणखीन एक फलंदाज इथे बाद होतोय. मॅचवर फिल्डिंग करणाऱ्या टीमने तारीफ करेन मी. फिल्डिंग करणाऱ्या गणराज एंटरप्राइजेस या टीमची चांगला दबदबा, चांगली दहशत त्यांनी निर्माण केली. नो बॅटर इन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बघूया ब्लॅक होल मध्ये चेंडूला टाकलंय
आणि फर्निचर उद्ध्वस्त केलं. विकेट डाऊन. आणखीन एक धक्का, धक्क्यामागून धक्का, दे धक्का. मिळतोय. या मॅच मध्ये प्रणयच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. 43 धावा त्याच्या बॅटमधून आणि तोच प्रणय बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू वाईट राहिलाय आणि ते एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. 1+1 अशा 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 46 या आकड्यावरती. येणारी 6 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 6 मध्ये पाहिजे 37 धाबा. शक्य अशक्य असं काही नसतं क्रिकेटमध्ये. कधीही केव्हाही काही घडू शकतं. असा खेळ म्हणजेच क्रिकेट. स्विंग अँड मिस. कडे खेळायचं होतं बॅटरला. सरावापासून थोडंसं वंचित असेल त्यामुळे फुटवर्क व्यवस्थित नव्हतं या बॅटरचं. दबाव पूर्णत आता वाढलाय. 5 बॉल शिल्लक आणि 5 बॉलमध्ये जिंकण्याकरता 37 धाबांची आवश्यकता. गोलंदाज प्रणय बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू. आणखीन एक चेंडू डॉट आलाय. पूर्णपणे सामना जर पाहिला तर गणराज एंटरप्राइजेस दुर्गामाता ट्रान्सपोर्ट या संघाच्या बाजूने जात असताना, कारण गोलंदाजी करत असताना या डावामध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. मोठी धावसंख्या उभारून दिलेली नाहीये. पुढचा बॉल. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय आणि बॅटचा हलकासा स्पर्श झाल्यानंतर हा चौकार मिळतोय. या चौकाराची टीम मध्ये वाढतोय हर्ष. 4 धाब्याची धावपळ आता पुढे येतोय आणि एकूण धावसंख्या जर आपण बघितलं तर ती झाली 50 धाबा. म्हणजे जवळजवळ लक्ष्याचा पाठलाग करताना या 50 धावा बनलेल्या आहेत. परंतु 83 धावा बनवायच्या होत्या. 50 धावा जरूर बदल्यात आणि इथून जर पाहिलं तर भरपूर मोठा संघर्ष फलंदाजांनी केलाय. प्रणय बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 हाताळतोय. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, फ्लाईट दिली आहे. डिग आउट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी धनेश. फिल्डिंग चांगली आणि फक्त इथे सिंगलच मिळेल. एक धाव महत्वाचे असतं. परंतु यावेळेला आपण बघितलं की प्रत्येक धाबे करता बॅटरला 1 गुण मिळेल. धावसंख्या पोहोचली 51. पुढचा बॉल. बॅटचा हलकासा स्पर्श जरूर झाला होता. धाव घेण्याची आता संधी मिळत नाही. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. चला, यानंतर दोन्ही संघांनी रेडी राहायचं. लगेच आपण सामन्याला सुरुवात करतो. वेळेची दिरंगाई करू नका, कारण लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. विराज 11 आणि ध्रुवी त्यान सम्राट एंटरप्राइजेस या 2 संघामध्ये सामना पाहायला मिळेल. इथे मोठा फटका. कुठेतरी पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय आणि त्याच्या बॅटमधून आलेला आहे षटकार. परंतु हा सामना जिंकलेला आहे गणराज एंटरप्राइजेस दुर्गामाता ट्रान्सपोर्ट. प्रणयजी मुकादम, अरविंद श्रीवास्तव, अरविंद भाय यांच्या संघाने. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो, वन अँड ओनली खरं तर अष्टपैलू कामगिरी केली केशव हिलीमनं. तब्बल 33 धावा बॅटिंग करत असताना बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट घेतल्यात आणि 2 षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च केल्यात. अर्थातच केशव हिलीम राहिलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. या केशव हिलीम आमच्या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा. चला, लगेच फिल्डिंग सेटअप करा. रियांश एंटरप्राइजेस आणि देवरीकर एंटरप्राइजेस या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला यथार्थ अँड स्वीट 11 हे 2 संघ. या 2 संघामध्ये सामना पाहायला मिळतोय.